महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। विधान परिषदेत अनिल परब यांनी काही प्रश्न मांडले। हे प्रश्न मांडताना अनिल परब यांनी शिंदे गटावर टीका केली आहे। त्यांच्या टीकेला उदय सामंत यांनी उत्तर दिलं आहे। सभापती महोदय, मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलंय त्याच्यात थोडी विसंगती आहे की मुंबई महानगरपालिकेचं दायित्व मुंबई महानगरपालिका म्हणते की आमचे 10,900 कोटी रुपये बाकी आहेत आणि ही महानगरपालिकेकडनं आलेलीच माहिती आहे। मंत्री महोदय म्हणतायत आमच्यात आणि त्यांच्यामध्ये वाद आहे, 14 पे कमिशन 7 पे कमिशन याच्यावरनं वाद आहे आणि म्हणून आमचे फक्त 200 कोटी रुपयेच आम्ही त्यांना देणं लागतोय। परंतु ही अधिकृत माहिती आहे, शिक्षणाचे 7,000 कोटी बाकी आहेत। आता शिक्षणाचे 7,000 कोटी बाकी आहेत, याला 14 पे कमिशन आणि 7 पे कमिशनचा काय संबंध आहे? आपण जे आता वाचून दाखवलं, कोस्टल रोड, बाकीचं नद्यांचं पुनर्जीवन, मिठी नदीचं वेगळं पुनर्जीवन, मिठी नदीशिवाय मुंबईत अशा कुठल्या नद्या आहेत की ज्याचं पुनर्जीवन करताय आपण? मिठी नदी ही एक मोठी नदी आहे मुंबईमध्ये, त्याचे वेगळे पैसे दाखवलेले आहेत। मिठी नदीच्या व्यतिरिक्त अशा कुठल्या वेगळ्या नद्या आहेत की ज्यांचं पुनर्जीवनाचे पैसे आपण दाखवलेले आहेत? त्याच्यामुळे ही माहिती जी आपल्याकडनं आमच्याकडे येते, जी आता आपण पटलावरती आहे, या माहितीमध्ये मी असं म्हणणार नाही की ती असत्य आहे, पण या माहितीमध्ये विसंगती आहे। हे थोडा चांगल्या शब्दात हे मी सांगतोय, त्याचं कारण असं आहे की मी मुंबई महानगरपालिकेकडनं घेतलेली माहिती आहे। आता प्रश्न असा आहे की राज्य शासनाचे पैसे राज्य शासन देणं लागतंय। इथे एका बाजूला आपण म्हणताय की आम्हाला पैसे द्यायचे नाही द्यायचे, दुसरं आहे। दुसऱ्या बाजूला मुंबई महानगरपालिकेचं दायित्व काही लाख कोटीमध्ये गेलेलं आहे, म्हणजे मुंबई महानगरपालिकेला द्यायला आता पैसे नाही आहेत। तिसऱ्या बाजूला या गेल्या 3 वर्षामध्ये आमदार खासदारांना सत्ताधारी आमदार खासदारांना 1600 कोटी रुपये दिले। 1600 कोटी रुपये म्हणजे 1600 कोटी रुपये हिम्मत की कीमत नाही, गद्दारीची किंमत आहे ही। हिम्मत की किंमत नाही आहे ही, किंमत कसली आहे? हे बक्षीस आहे। जे बक्षीस पूर्वी निजाम द्यायचे गद्दारी केली तर, ही बक्षीस कोणाला मिळायची? जर तुम्ही राज्याशी गद्दारी केली तर राजा खुश होऊन गद्दारांना बक्षीस द्यायचा। तुम्ही असे शब्द जर आम्हाला सांगायला लागाल तर आमच्याकडे याच्यापेक्षा चांगले शब्द आहेत। आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की तुम्ही अशा प्रकारचे पैसे एका बाजूला खर्च करताय, दुसऱ्या बाजूला राज्य सरकार पैसे देणार। माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की तुम्ही आम्हाला पैसे कधी देणार, त्याचा प्लॅन सांगा, त्याचे टाइम बाउंड कधी तुम्ही आम्हाला पैसे देणार ते सांगा। ह्या पैशाचं दायित्व तुमच्या आमच्यामध्ये जर भांडण असेल मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारमध्ये, तर हे भांडण तुम्ही कधी सोडवून उरलेले पैसे तुम्ही किती दिवसात मुंबई महानगरपालिकेला देणार? सभापती महोदय, 2 महत्त्वाचे मुद्दे मी या ठिकाणी मांडले की शासनामध्ये आणि महानगरपालिकेमध्ये वाद आहे असं कुठेही मी रेकॉर्डवर आणलेलं नाही। मी असं सांगितलं की प्राथमिक शिक्षणाचे 5,665 कोटी रुपये जे आहेत त्याच्यामध्ये प्राथमिक शिक्षण विभागानं असं सांगितलेलं आहे की आम्ही 4थ्या पे कमिशन प्रमाणे केलेलं आहे। त्याच्यावर मी पण असं सांगितलं की आयुक्तांना सांगून याच्यामध्ये तातडीनं निर्णय घेण्याचे आदेश दिले जातील, हा मुद्दा मी स्पष्ट केलेला आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं आता हिम्मत की किंमत आणि गद्दारीवर विषय झाला। मिठी नदीमधल्या गाळामधलं पैसे खाणे ही गद्दारी आहे। दिनू मोरियाच्या भावाला सँटोनो मोरियाला टेंडर देणं ही गद्दारी आहे। जो नाईट बार चालवतो त्या केतन कदमला काम देणं ही गद्दारी आहे। याच्यावर मला बोलायचं नव्हतं। एखादी गोष्ट गद्दारी कशामध्ये आहे? ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।